हॅलो, आज आपण माझ्या किचनमध्ये रोलकट आईस्क्रीम बनवत आहोत. अगदी क्रीमी आणि सुपर टेस्टी अशी ही रोलकट आईस्क्रीम आपण घरच्याच साहित्यात बनवून तयार केलेली आहे. फक्त दुधापासून आपण ही आईस्क्रीम बनवलेली आहे फ्रेंड्स आणि बघू शकता तुम्ही ह्या आईस्क्रीमचं टेक्स्चर खूपच सुंदर आहे आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी बनवून तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण खवा किंवा मिल्क पावडर वगैरे असलं काही वापरलेलं नाही आहे आणि खूपच सोप्या पद्धतीने बनवून तयार होते ही मलाई कुल्फी आईस्क्रीम. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा फ्रेंड्स आणि माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे. हे फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. ह्या दुधाने आईस्क्रीम ही खूप क्रीमी आणि छान बनते आणि सोबत सायसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेली आहे. आता हे दूध आपण गरम करून घेऊ. गरम म्हणजे आपण आटवून घेऊ हे दूध थोडं. तर दूध हे गरम होतं आहे तोपर्यंत मी इकडे अर्धी वाटी दूध अजून साईडला काढलेलं होतं आणि ह्या दुधामध्ये मी 2 चमचे भरून कॉर्नफ्लॉवर टाकते आहे. कॉर्नफ्लॉवर टाकून आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडे दूध आपलं हे गरम होतं आहे छान आणि आपण हे हलवून अ, हे साईडच्या ज्या कढईला साय लागते ती मिक्स करून घ्यायची दुधामध्ये. तर बघू शकता फ्रेंड्स दूध हे बऱ्यापैकी आपलं कमी झालेलं आहे. तर थोडं दूध आपण अजून आटवून घेऊ. असं दूध छान आटवून घेतल्यामुळे आईस्क्रीम ही खूप क्रीमी बनते आणि ह्याच्यामध्ये आईस क्रिस्टल्स वगैरे येत नाही. तर जवळपास इथे मी 5 ते 10 मिनिटं दूध छान गरम करून घेतलं आहे. आता दूध बऱ्यापैकी आटलं आहे. याच्यामध्ये मी हे जे कॉर्न स्टार्च आपण मिक्स केलेलं होतं वाटीत हे टाकून घेतलं आहे आणि परत हलवत आपण हे मिश्रण मिक्स करायचं आहे. 1 चमचा भरून मी ते इलायची पावडर टाकत आहे. इलायची पावडरने आपल्या कुल्फीला फ्लेवर आणि वास हा खूप सुंदर येतो. तर अजून आपण उकळवून घेऊ. तर हे मिश्रण आपलं घट्टसर होईपर्यंत आपण उकळवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मिश्रण छान असं क्रीमी थोडं घट्ट झालेलं आहे. आता एकीकडे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि ह्या कढईमध्ये मी अर्धी वाटी भरून साखर टाकत आहे. जवळपास 4-5 चमचे भरून साखर ही आहे. तर आता ही साखर आपण कढईमध्ये गरम कढईमध्ये मेल्ट करून घ्यायची आहे. तर जोपर्यंत साखर अशी पातळ होत नाही तोपर्यंत आपण चमचा वगैरे ह्याच्यात टाकला नाही. साखर ही विरघळायला लागली आहे. आता चमच्याने हलवून आपण हे छान पातळ करून घ्यायची साखर. आणि साखर जशी पूर्णपणे अशी पातळ होईल त्याचं सिरप बनेल तर आपलं जे दूध आहे आपण आटवून घेतलेलं आहे हे याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आता ह्या साखरेमध्ये आपण दूध हे टाकून घेणार आहोत. तर दूध टाकताना आपण सांभाळून टाकायचं आहे. गॅसची फ्लेम ही खूप कमी ठेवलेली आहे मी किंवा ह्या स्टेजला गॅस बंद केला तरी चालेल आणि सारखं हलवत आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊ. तर बघू शकता साखरेचं असं थोडं घट्ट होतं. तर ते गॅस चालू ठेवल्यामुळे मग परत ते ह्या दुधामध्ये मिक्स होऊन जाते साखर. मेल्ट होऊन जाते आणि बघू शकता फ्रेंड्स एकदम कलर हा सुंदर आलेला आहे. दूध आपलं एकदम असं रबडी टाईप झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आहे आणि हे मिश्रण आपण थंड होऊ देऊ. तर हे पूर्णपणे मिश्रण मी थंड होऊ दिलं होतं. तर बघू शकता तुम्ही थंड झाल्यावर एकदम घट्ट असं झालेलं आहे मिश्रण. तर आता ह्या स्टेजला मी इलेक्ट्रिकल ब्लेंडरने हे मिक्स करून घेत आहे. ब्लेंड करून घेत आहे. तुम्ही तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर मग मिक्सरमध्ये मिक्सरच्या डब्यात टाकून हे मिश्रण फिरवून घेतलं तरी चालेल.
तर बघू शकता फ्रेंड्स, एकदम असं क्रीमी झालेलं आहे. आता हे ब्लेंड केल्यावर मिश्रण आपलं थोडं पातळ झालेलं आहे. आता हे मी या डब्यांमध्ये ट्रान्सफर करत आहे. तर ह्या अशा गोल साईजच्या डब्यामध्ये मी मिश्रण टाकून घेतलं आहे आणि उरलेलं मिश्रण मी ह्या डब्यामध्ये गोल डब्यातच टाकून घेत आहे काचेच्या, आणि हे प्लास्टिकने मी कवर करून झाकण बंद करते आहे. प्लास्टिकने केल्यामुळे ह्याच्यामध्ये आईस क्रिस्टल वगैरे येणार नाही आणि आईस्क्रीम ही आपली एकदम छान क्रीमी अशी बनेल. तर रात्रभर मी फ्रीझरमध्ये हे डब्बे ठेवले होते आणि बघू शकता फ्रेंड्स, मस्त अशी कुल्फी आपली सेट झालेली आहे. आपण हे या डब्यातून डिमोल्ड करू कुल्फी. तर बघू शकता फ्रेंड्स, एकदम सुंदर अशी ही कुल्फी बनवून तयार झालेली आहे. किती क्रीमी आणि मस्त अशी दिसते आहे आणि खाण्याला सुद्धा तेवढीच टेस्टी आहे. बघू शकता, तर अशा पद्धतीने आपण ही कट करून घ्यायची आहे रोल शेपमध्ये आणि आपली दुसऱ्या डब्यातली सुद्धा आपण डिमोल्ड करून घेऊ. तर बघू शकता फ्रेंड्स, खूप क्रीमी आणि सॉफ्ट अशी ही आईस्क्रीम तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने खूपच सुंदर ही आईस्क्रीम घरच्या घरी बनवून तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स अशी आईस्क्रीम. आणि आपल्या दुसऱ्या डब्यातली सुद्धा मी ते डिमोल्ड करून घेत आहे आणि ही सुद्धा आपण रोलच्या शेपमध्ये कट करून घेऊ. आईस्क्रीम जर पटकन डिमोल्ड होत नसेल तर आपण पाण्यामध्ये सुद्धा डब्बा थोडा वेळ ठेवला तर आईस्क्रीम ही पटकन बाहेर निघून येते. तर इथे आपण ही दुसऱ्या डब्यातली सुद्धा डिमोल्ड केली आहे आणि अशा प्रकारे कट करून आपण ही आईस्क्रीम सर्व करू शकतो. घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात आपण अशी ही रोलकट आईस्क्रीम बनवून तयार केलेली आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा फ्रेंड्स ही आईस्क्रीम.